पार्लरमध्ये जायला वेळ नाही आहे आणि महागड्या फेशियलवर पैसेसुद्धा खर्च करायचे नाहीत आणि तरीही चेहऱ्यावर अगदी सोन्यासारखा गोल्डन ग्लो हवा आहे. लक्ष्मीपूजन जवळ आलं आहे. घराची साफसफाई, फराळ, शॉपिंग, रांगोळी सगळं अगदी वेळेत आणि ठरल्याप्रमाणे झालं आहे. पण या सगळ्या गडबडीत स्वतःकडे लक्ष द्यायला विसरला नाहीत ना? खरं सांगायचं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो, पण मला वाटतं प्रत्येक महिलेमध्ये एक लक्ष्मी असते आणि सणादिवशी तिनंही तितकंच सुंदर आणि तेजस्वी ग्लोईंग दिसायला हवं. पार्लरमध्ये जायला वेळ नाही आहे म्हणून काय झालं? आज आपण घरच्या घरी असा एक मॅजिकल फेस मास्क बनवणार आहोत, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर फक्त 15 मिनिटात नैसर्गिक आणि लॉंग लास्टिक चमक येणार आहे. यालाच म्हणतात कमी वेळेत, कमी खर्चात जास्त ग्लो. चला तर मग हा फेस मास्क कसा बनवायचा आपण जाणून घेऊया. आजचा हा फेस मास्क बनवण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट इथं आपल्या किचनमधली लागणार आहे ती म्हणजे बेसन पीठ. बेसन पीठ आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतं आणि बेसन पिठामुळे आपल्या चेहऱ्यावरचं एक्सेस ऑइल, डेड स्किन असेल तर ती काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपली त्वचा स्वच्छ होते आणि त्याचबरोबर एक्सेस ऑइली स्किन तुमची असेल तर ऑइल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा बेसन पीठ खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर आपला दुसरा मॅजिकल इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ एक नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करतं, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेवरची जी काही डेड स्किन असेल ती निघून जाते आणि त्याच्यामुळं त्वचा आपली सॉफ्ट मुलायम होते. त्वचेवरचं जे काही टॅनिंग असेल, काळपटपणा असेल, डाग धब्बे असतील तर ते दूर होण्यासाठी मदत करतं, ते म्हणजे तांदळाचं पीठ. आता हे रवाळ असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे आपलं जे स्क्रबिंगचं काम आहे ते सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. तर 1 चमचा इथं बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला पुढचा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकणार आहे ती म्हणजे आपल्या चेहऱ्याला उजळ करणारी किचनमधली मॅजिकल हळद. याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी हळद असेल, आंबे हळद असेल ती वापरू शकता. मी तर किचनमधली जी आहे घरगुती दळलेली हळद आहे तर ती वापरलेली आहे. हळद थोडीशीच वापरलेली आहे. या तिन्ही गोष्टी व्यवस्थित आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लक्ष्मीपूजनासाठी चमकधमक आणण्यासाठी मी इथं वापरणार आहे ग्लिसरीन. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या असतील तर त्या कमी करण्यासाठी, आपला चेहरा जो आहे तो व्यवस्थित सॉफ्ट आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतो आणि हा एक स्टार इन्ग्रेडियंट आहे आजच्या फेस मास्कमधला, ज्याच्यामुळे सणासुद्याच्या धावपळीतसुद्धा तुमचा चेहरा दिवसभर फ्रेश आणि चमकदार दिसतो. तर चला, आणि त्यानंतर हा फेस मास्क व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये बनवण्यासाठी मी इथं वापरणार आहे दूध. कच्चं दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर हरकत नाही. तुम्ही जे काही दूध रेग्युलरचं गरम केलेलं आहे तर ते रूम टेम्परेचरला आल्यानंतर थंड झालेलं असेल तर ते दूध तुम्ही इथं वापरू शकता. आता एकदम आपल्याला दूध टाकायचं नाही, थोडं थोडं 1 ते 2 चमचा दूध टाकून व्यवस्थित आपला हा जो गोल्डन फेस मास्क आहे तर तो बनवून घ्यायचा आहे. आता मी इथं बनवून घेतलेला आहे, पण थोडासा हा घट्ट वाटतो कारण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ याच्यामुळे थोडासा हा घट्ट होतो. त्याच्यानंतर पुन्हा मी इथं साधारणतः 1.5 चमचा इतकं दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपला हा फेस मास्क आहे ना तर तो बनवून घ्यायचा. आता तुम्ही इथं बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी फेस मास्कची तयार झालेली आहे आणि हाच आहे आपल्या लक्ष्मीपूजनासाठी मॅजिकल एक छान पद्धतीनं आपल्या चेहऱ्याला लाईटिंग आणि ब्राईटिंग प्रॉपर्टीज देणारा गोल्डन फेस मास्क. तर छान फेस मास्क तयार झालेला आहे आणि इथं मी घेतलेलं आहे कच्चं दूध, ज्याच्यामुळे मी माझा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. क्लिन्झिंगचं काम हे कच्चं दूध करणार आहे, ज्याच्यामुळे आपला चेहरा व्यवस्थित बेस तयार होणार आहे आणि त्यानंतर हा आपला गोल्डन फेस मास्क. तर चला, आता मी सगळ्यात अगोदर ना पहिला माझा चेहरा क्लीन करून घेते आणि त्यानंतर हा फेस मास्क अप्लाय करून घेते. आता घरगुती उपाय जेव्हा आपण करतो ना तर बऱ्याच सगळ्या कमेंट्स मला येत असतात की रिझल्ट मिळेल का, रिझल्ट मिळतो का, किती दिवसात मिळतो. तर खरं सांगू का, घरगुती उपायाने रिझल्ट हा 100% मिळतो, पण काही जणांना लवकर मिळतो, काही जणांना उशिरा मिळतो. तर अशा पद्धतीनं थोडंसं लगेच तुम्हाला पहिल्या यूजमध्ये खूप सगळा रिझल्ट मिळेल, म्हणजे तुमची स्किन एकदम 2-3 शेड लाईटर होईल असं होणार नाही, पण स्किन तुमची ब्राईट दिसायला लागेल. स्किनमध्ये थोडेसे काळपटपणा असेल, डागधब्बे असतील तर ते कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. पण हो, घरगुती उपाय रेग्युलरली करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये वापरलेले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत तर तुम्ही त्याची एकदा खात्री करून घेऊ शकता. तुम्ही गुगलवर सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि त्यानंतर हा फेस मास्क वापरण्यापूर्वी किंवा कुठलाही फेस मास्क तुमच्या केसांवरती, चेहऱ्यावरती वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून बघा, कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते.
ज्या गोष्टी मला सूट झाल्या त्या तुम्हाला सूट होतीलच असं नाही. एकदा पॅच टेस्ट नक्की करा आणि या दिवाळीमध्ये हा गोल्डन फेस मास्क तुम्हीसुद्धा ट्राय करा. खरं तर याच्यामध्ये ॲलर्जी करणारे कुठलेही घटक नाही, पण तरीही सेफ्टीसाठी सणासुदीच्या दिवसात आपल्या चेहऱ्याला कुठलाही त्रास नको व्हायला म्हणून एकदा पॅच टेस्ट नक्की करून बघा. आणि हा फेस मास्क तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा अगदी 15 मिनटं ट्राय करा आणि छान लक्ष्मीसारखा गोल्डन ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे. तर चला, सगळ्यात अगोदर ना छान इथं मी दुधाने व्यवस्थित इथं क्लिन्झिंग करून घेते. थंड पाण्याने चेहरा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कॉटनच्या मदतीनं दूध चेहऱ्यावर अप्लाय केलेलं आहे. 10 मिनटं हे व्यवस्थित चेहऱ्यामध्ये सुकू द्यायचं, जेणेकरून ते आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित छानपैकी ॲब्झॉर्ब होतं. दुधामुळे आपला चेहरा जो आहे ना सॉफ्ट व्हायला मदत होते. चेहरा मऊ, अगदी लहान बाळासारखा छान तुकतुकीत दिसायला लागतो. तर 10 मिनटानंतर मी पुन्हा थंड पाण्याने चेहरा धुतलेला आहे. कुठलंही त्याच्यामध्ये केमिकल फेसवॉश वापरायचा नाही. थंड साध्या पाण्याने मी चेहरा धुवून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला वापरायचा आहे हा दिवाळीसाठी तयार केलेला गोल्डन फेस मास्क. आता गोल्डन फेस मास्क वापरण्याआधी व्यवस्थित मी क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता. छान लिक्विड कन्सिस्टन्सी यामध्ये आहे, त्यामुळे अप्लाय करताना पण व्यवस्थित अप्लाय करता येणार आहे. तर छान मी चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घेते. आता याच्यामध्ये जे वापरलेलं बेसन पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे, तर या दोन्ही गोष्टींमुळे ना आपल्या स्किनवरची, चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाण्यासाठी मदत होते. चेहरा हळूहळू आपला गोल्डन दिसायला लागतो, चेहऱ्याला उजळपणा यायला लागतो. आणि त्याच्यानंतर ना इथे मी वापरलेलं आहे ग्लिसरीन, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल चमक येते. आणि जी चमक आहे ना, आपल्या चेहऱ्यावरचा ओलावा आहे, जे मॉइश्चर आहे चेहऱ्यामधलं, ते लॉक होण्यासाठी ग्लिसरीन खूप जास्त मदत करतं. आपल्या वाढत्या वयाच्या ज्या काही खुणा चेहऱ्यावर हळूहळू दिसायला लागतात, कामाचा थकवा चेहऱ्यावर दिसायला लागतो, तर ग्लिसरीनमुळे तो खूप कमी प्रमाणात दिसतो आणि चेहरा आपला छान तुकतुकीत, टवटवीत आणि फ्रेश दिसायला लागतो. तर चला, व्यवस्थित फेस मास्क आहे तो मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता छान फेस मास्कसुद्धा अप्लाय केलेला आहे ना, तर त्यालासुद्धा एक वेगळी लाईट आणि एक ब्राईट अशी शाईन आलेली आहे, कारण त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे ग्लिसरीन. आणि ग्लिसरीन खूप आपल्या स्किनसाठी मॅजिकली काम करतं. राहिलेला जो फेस मास्क आहे आपल्या हातावरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. याचेसुद्धा खूप छान रिझल्ट आहेत. आणि हा 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावर ठेवून द्यायचा. आता याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे जास्तसुद्धा ठेवायचं नाही, जेणेकरून आपला चेहरा थोडासा आकसला जाईल आणि आपल्या चेहऱ्याला नुकसानसुद्धा होईल. आता मी इथं 15 मिनटं ठेवलेलं आहे. 15 मिनटानंतर छानपैकी तो सुकलेला आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्यावरती व्यवस्थित मसाज करायचे आहे, थोडंसं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाण्यासाठी मदत होते आणि चेहरा आपला हळूहळू लाईटर आणि ब्राईटरसुद्धा दिसायला लागतो. तर बघू शकता इथं छान पद्धतीनं मी हलक्या हातानं मसाज करून घेते. तुम्हाला ज्या पद्धतीनं जमत असेल त्या पद्धतीनं चेहऱ्यावरती मसाज करायचं. आता आपण चेहऱ्यावर मसाज करतो ना, त्याच्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आतून आपली स्किन नॅचरली ग्लो करायला लागते. जेव्हा आपण बाहेरचे प्रोडक्ट वापरतो किंवा पार्लरमधल्या ट्रीटमेंट घेतो ना, तेव्हा आपल्याला रिझल्ट मिळतो, पण तो रिझल्ट ना तात्पुरता असतो. काही दिवसानंतर पुन्हा आपला चेहरा पूर्वीसारखा निस्तेज आणि डल दिसायला लागतो आणि मग आपल्याला वाटतं की मी एवढे पैसे खर्च केले, माझा इतका वेळसुद्धा खर्च केला आणि माझ्या चेहऱ्यावर तर त्याचा काहीच ग्लो दिसत नाही आहे. तर त्यापेक्षा ना घरगुती उपाय तुम्ही करा. कुठेही बाहेर जायचं नाही, एकही रुपया खर्च करायचा नाही आणि छान पद्धतीनं 10 ते 15 मिनटात आपल्या घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला परमनंटली आपल्या चेहऱ्याचं सोल्युशन मिळणार आहे. छान आपली स्किन लाईटर आणि ब्राईटर दिसणार आहे. तर व्यवस्थित मसाज केल्यानंतर ना थोडासा पाण्याचा ओला हात करून घ्यायचा आणि त्यानंतर ना पुन्हा आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडंसं स्क्रबिंगचं सुद्धा काम होतं आणि आपल्या चेहऱ्यावर जी लव आलेली असते, छोटे छोटे केस आलेले असतात, तर ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. तर तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं चेहऱ्यावरची ना एक शाईन आलेली आहे, एक लाईटर इफेक्ट तुम्हाला चेहऱ्यावरती दिसत असेल, ग्लास स्किन झाल्यासारखी तुम्हाला दिसत असेल, कारण याच्यामध्ये वापरलेलं ग्लिसरीन जे आहे तर हे आपल्या चेहऱ्याला चमक देण्याचं काम करतं. तर छान पद्धतीनं मी मसाज वगैरे करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हातावर सुद्धा आपल्याला मसाज वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं टॅपिंगसुद्धा करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला ब्लड सर्क्युलेशन मिळतं आणि आपल्याला रिलॅक्सेशनसुद्धा फील होतं. तर मी इथं टॅपिंगसुद्धा करून घेते. आता छान पद्धतीनं मी इथं टॅपिंगसुद्धा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने आपला चेहरा जो आहे ना तर तो थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता हा जो उपाय आहे ना, हा गोल्डन मास्क तुम्ही कधीही कुठल्याही सणावाराच्या आदल्या दिवशी वापरू शकता किंवा रेग्युलरसुद्धा आठवड्यातून 2 वेळा नक्की करू शकता, जेणेकरून काही आठवड्यांमध्येच तुमची स्किन ना लाईटर आणि ब्राईटर दिसायला लागणार आहे आणि काही महिन्यांमध्ये ना तर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये झालेला फरक ओळखूसुद्धा येणार नाही, इतकी तुमची स्किन लाईट, ब्राईट, फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागेल.
तर तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं मी जो फेस मास्क होता तर तो व्यवस्थित वॉश करून घेतलेला आहे साध्या पाण्यानं. आणि त्यानंतर ना छान आपला चेहरा जो आहे तो लाईटर ब्राईटर फ्रेश आणि टवटवीत तुकतुकीत दिसायला लागलेला आहे. आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये आपला चेहरा असा फ्रेश दिसला ना की आपल्याला काम करण्याचा सुद्धा उत्साह येतो आणि छान आपण मस्त तयार होतो, छान आपले फोटोज वगैरे येतात आणि आपल्याला स्वतःला सुद्धा मी टाईम दिल्याचं आणि छान दिसल्याचं खूप कौतुक होतं. आणि हे सगळं आपण घरच्या घरी केलेलं आहे, एकही रुपया खर्च न करता. तर हा फेस मास्क नक्की तुम्ही सुद्धा या लक्ष्मीपूजनाला ट्राय करा. तर छान पद्धतीनं आता फेस मास्क तर लावून झालेला आहे, पण याच्या पुढची स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं हे मॉइश्चर जे आहे ना किंवा ही जी शाईन आहे तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे. तर त्यासाठी ना मी इथं वापरणार आहे, तुम्हाला कुठलंही मॉइश्चरायझर आवडत असेल तर ते वापरायचं आहे किंवा मी नेहमी जसं वापरते ग्लिसरीन आणि त्यानंतर रोज वॉटर. ग्लिसरीन अगदी चिकट असतं त्यामुळे एक 2 ते 3 थेंब एवढंच तुम्ही घ्या. त्यानंतर थोडंसं 3-4 थेंब रोज वॉटर इथे ॲड केलेलं आहे. दोन्ही छान मिक्स करायचं आणि मग आपल्या चेहऱ्यावर हे व्यवस्थित लावायचं. आता याचा खूप चांगले रिझल्ट मिळण्यासाठी ना शक्यतो फेस मास्क रात्रीच्या वेळी अप्लाय करायचं, जेणेकरून पूर्ण रात्र आपली स्किन जी आहे ती रिलॅक्स होते आणि जी स्किन आहे ती आपली फ्रेश आणि टवटवीत राहण्यासाठी खूप जास्त मदत होते. तर मी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला हा फेस मास्क छानपैकी अप्लाय केलेला आहे. आता व्यवस्थित चेहऱ्यावरती हे मॉइश्चरायझर जे मी घरगुती तयार केलेलं आहे तर ते लावून घेते आणि त्यानंतर मस्त छानपैकी झोपून जायचं, जेणेकरून पूर्ण रात्रभर आपल्या स्किनला रिलॅक्सेशन मिळतं. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचे छान रिझल्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात बघाल ना तेव्हा चेहऱ्यावर एक छानपैकी स्माईल येईल.